Good morning, friends. We continue the lesson Be Smart. Now, the remaining last word T. T means time bound. काल मर्यादा. Time bound. काल मर्यादा. म्हणजे आपण आपल्याला काय मिळवायचंय त्याचं योग्य ते नियोजन पाहिजे. काल मर्यादा तिची पाहिजे, महत्वाचं आहे. टाइम बाउंड, कुठल्या कालावधीत आपल्याला ते अचीव्ह करायचं आहे, कोणत्या कालखंडामध्ये आपण ती मिळवायचं आहे, हे सगळ्यात फार महत्वाचं आहे. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स, या आपल्या वेळेचं मापदंड आखून घेतलं पाहिजे. वी हॅव टू थिंक अबाउट इट. पॅरामीटर्स, मापदंड आपल्याला आखले पाहिजे. अराउंड इच गोल, आपलं जे प्रत्येक ध्येय त्या ध्येयासंदर्भात आपण त्याचे मापदंड आखून घेतले पाहिजे. As it will help increase focus and accountability. म्हणजे तुम्ही एकदा आखून घेतलं की मला या कालावधीत माझं हे ध्येय काय करायचंय, आत्मसात करायचंय, म्हणजे तुमची जबाबदारी वाढली. जबाबदारी असेल तर ते काम आपण काळजीपूर्वक करतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं की हे काम तुम्हाला सांगितलं की हा अभ्यास एवढ्या कालावधीत पूर्ण करायचा आहे, म्हणजे तुमच्यावरती ती जबाबदारी आली. तुम्हाला युनिट 1 ची तयारी ह्या 4 दिवसामध्ये करायची आहे, म्हणजे तुम्ही काय झाला की तुमच्यावरती जबाबदारी टाकली गेली आणि तुम्ही त्याच्या तयारीला लागले. म्हणजे जबाबदारी महत्वाची की आपल्याला या कालावधीमध्ये पूर्ण करायचं आहे. टू रेड्यूस वेट, हिअर इज द एक्झाम्पल इज हिअर. एक उदाहरण दिलं बघा आता. टू रेड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. समजा तुम्हाला वजन कमी करायचंय, तुमचा वेट लॉस करायचा आहे, वजन कमी करायचं, तुम्हाला माहिती असते काय केलं पाहिजे, याच्यासाठी कोणकोणते गोष्टी करायच्या ते तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही त्या गोष्टी त्या कालमर्यादेनुसार त्या नियोजनानुसार नाही केल्या तर यू कांट गेट रिझल्ट. तुम्हाला परिणाम बघायला मिळतील का त्याचे? नाही मिळणार बाळांनो. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स अ रिअलिटी. वास्तवातील चित्र दिसणार नाही. म्हणजे जर त्याला टाइम बाउंड नसेल, काल मर्यादा नसेल, यू कांट गेट द रिअलिटी और यू कांट सी द रिअलिटी. वास्तव आपण पाहू शकत नाही. म्हणजे काय केलं पाहिजे? उदाहरण दाखल. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आहाराचं नियोजन करावं लागेल. वेट लॉस करायचं आहे, आहाराचं नियोजन करावं लागेल की मला कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे. नेक्स्ट वन डाएट, नेक्स्ट वन स्ट्रेस फ्री, म्हणजे तुम्ही तणाव रहित पाहिजे, व्यायाम योग्य केला पाहिजे. म्हणजे कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे, कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, तणाव रहित आपण जीवन कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी वेट लॉसच्या संदर्भात आहेत. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील, त्याचं नियोजन करावं लागेल, ते पण कालमर्यादेमध्ये बांधून घेऊन टाइम बाउंड केलं पाहिजे त्यासाठी. म्हणजे तुम्ही नुसतं म्हणलं की मला करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जर कालमर्यादा आखून घेतलेत, यू कांट गेट द रिझल्ट. ऑल दीज हॅव to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. कुठल्याही प्रकारची मनामध्ये संदिग्धता बाळगू नका, मनामध्ये कुठल्या प्रकारचा संशय घेऊ नका, आणि योग्य ती डेडलाईन, योग्य ती सीमारेषा त्याला आखून तुम्ही काय करा, तुम्हाला ते ध्येय पूर्ण करायचं आहे, त्या सीमारेषा पूर्ण करायचं. These are the 5 measurements in their sense. This is the methodology. SMART. S means specific, M means measurable, A means achievable, R means realistic and T means time bound. मग याच्यामध्ये आपण आता सगळं शिकलो की नेमकं आपल्याला आपलं ध्येय जर मिळवायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने जावं लागेल, कशा पद्धतीने आपण ते आत्मसात करायचं आहे हे आपण पाहिलं बाळू. विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. आपल्या मनातील हेतू असेल, दूरदृष्टी असेल, स्वप्न असतील, ही सगळी अत्यंत मौल्यवान आहे. दूरदृष्टी आपल्याकडे पाहिजे, त्यानंतर आपला हेतू पाहिजे, आपली इच्छा दृढशक्ती पाहिजे, दृढ इच्छाशक्ती पाहिजे, स्वप्न आपलं पाहिजे. टू स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. इन ऑर्डर टू गेट देअर, हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ. म्हणजे आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये
जगता आलं पाहिजे. म्हणजे आपण एखादी गोष्ट मी अशी करणार आहे, स्वप्नामध्ये राहून नुसतं चालणार नाही, तर व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या आसपास समाजामध्ये आपण जिथं राहतो तिथली परिस्थिती काय आहे याची जाण आपल्याला पाहिजे. आपण व्यावहारिक जीवनात जगायला शिकलं पाहिजे. प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज, म्हणजे तुमची जी काय ध्येय धोरण आहेत ती अंमलात आणण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, योजना आखल्या पाहिजे. जे तुम्ही स्वप्न बघितलेलं आहे, ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहेत, त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तशी योजना आखली पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी, द क्वालिटी अँड क्वांटिटी, संख्या आणि गुणवत्ता ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. म्हणजे आपले संख्या काय आणि गुणवत्ता काय याचा तुमच्यावरती डायरेक्ट काय होतो, तुमच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे आपल्याला जे रिझल्ट मिळणार ते रिझल्ट आपल्या या गोष्टीवरती अवलंबून असतात. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट. पहा काय म्हटलंय, लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. जीवन हे कसं आहे तर तुतारी सारखं आहे. ट्रम्पेट म्हटलंय, ट्रम्पेट. लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट. जीवन हे तुतारी, रणशिंगे ज्याला म्हणतो तुतारी. म्हणजे इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, त्यात आपण जर नाही काय केलं, म्हणजे समजा आपल्याला ते वाजवायचं आहे, आपल्याला त्याच्यासाठी शक्ती खर्च, एनर्जी खर्च करावं नाही, वी कांट गेट एनिथिंग आउट. म्हणजे आपल्याला त्यातनं काहीच मिळणार नाही, परिणाम काहीच मिळणार नाही. म्हणजे आपल्याला जर त्याचे अपेक्षित परिणाम पाहिजे असतील तर वी मस्ट डू फॉर इट, आपल्याला तसं करावं लागेल काहीतरी. सक्सेस इज वॉक इन द डार्क. यश हे नेहमी अंधारात चालत असतं. यश हे नेहमी अंधारात चालत असतं. फाइंडिंग द राईट फुटिंग, म्हणजे तुम्हाला काय येतात, योग्य पावलं ओळखता आली पाहिजे. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स, तुम्हाला कौशल्य आत्मसात करायचं आहे. गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, म्हणजे या ठिकाणावरून या ठिकाणी पोहोचायचं आपल्याला. बघा काय म्हटलंय, समजा इथं तुम्ही आहात आणि इथं समजा इथं यश आहे, तर इथून इथं पोहोचत असताना काय सांगितलं तुम्हाला, सक्सेस इज इन द डार्क. या ठिकाणी तुम्हाला इथं पोहोचायचं आहे, तर तुम्हाला योग्य दिशेनं जात आलं पाहिजे, तुम्हाला दिशा योग्य शोधता आली पाहिजे. म्हणजे यश मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा तुम्हाला विचार करावा लागेल. तुमच्यातली जे कौशल्य आहे ती कौशल्य तुम्हाला आत्मसात करावी लागतील. तुमच्यातली दृढ इच्छाशक्ती जी आहे ती बळकट करावी लागेल आणि मग तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज फाइंड द पुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे, आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. आता की आपल्याला ती सर्व कौशल्य आपल्याला आत्मसात करायला करणं गरजेचं आहे. When we take the next step, it should support and hold us without a crack. म्हणजे आपण पुढचं पाऊल उचललं तर आपल्या कामाला त्याचा आधार मिळणार आहे. म्हणजे आपल्याला एक पाऊल टाकून दुसरं पाऊल टाकत असताना ते पाऊल योग्य दिशेने टाकलं पाहिजे. म्हणजे त्याचा आधार आपल्याला व्यवस्थित मिळाला पाहिजे, तरच आपण पुढचं पाऊल टाकणार आहे. त्यासाठी आपण योग्य दिशेनं पाऊल टाकत आणि योग्य आधारानं गेलं पाहिजे. ओके, तर इथं बाळांनो पहा, म्हणजे हा पाठ आपला इथं संपलेला आहे. बी स्मार्ट या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. या पाठातील मार्जिन क्वेश्चन जे आहेत, मार्जिन क्वेश्चन्स, ते मार्जिन क्वेश्चन तुम्ही काय करायचे, सोडवायचे. चिटचॅट ऍक्टिव्हिटी आपण पाहिलेली आहे. इंग्लिश वर्कशॉप पेज नंबर 24. ऑन पेज नंबर 24 देयर इज इंग्लिश वर्कशॉप. त्याचे रिलेटेड काही प्रश्न आहेत ते सोडवा. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी how to achieve success in life, how to make a speech, we discuss about how to make a speech, how to give a speech. Okay, thank you.